आज आपण पाहिले तर आमचा या स्पर्धेतील शेवटचा दिवस आहे, कारण उद्यापासून आपण तर उत्तर शिवते देखील स्पर्धा सुरू झालेली आहे आजपासून, तिथे आम्हाला देखील समालोचन करायचं उद्यापासून. गोलंदाजी मार्कवर नितीन येतोय, खरं उद्या बाबूशा देखील येणार आहे. AK-47 नाही, उद्या तेजस तुम्ही सांभाळून राहा, चिलखत घालून या, कधी गोळ्या लागतील. आतिश तुम्ही देखील जाऊया मॅचच्या दिशेने, त्यांची वेगळी शैली. नितीन येते गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. क्वार्टर फायनलची मॅच. एक खंडोबाचा आशीर्वाद घेऊन उतरला तर एक आपण तर आई गाव देवीचा. नितीन पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय, त्या सर्कल मध्ये इथे विकेटची शक्यता होती, कुठेतरी घाई केली होती. माझ्या सेकंड रन मिळते का? 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत, अजूनही चेंडू मिळत नाही. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आपण तर एक्स्ट्रा धाव मिळते. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला, नेहाल आणि तेजस ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. नितीन गोलंदाजी मार्कवर. P1 मधले षटक आता तो कारण एकच षटक पॉवर प्ले असणार आहे. सूर्य थोडंसं आपण बघले ना, आज वातावरण जर बघितलं तर थोडंसं अंधारमय वातावरण बघायला मिळतंय, कारण की डिसेंबर महिना सुरू आहे. मकर संक्रांती नंतर आपण दिवस ती आणि मोठा होत जातो. नितीन राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो, त्या स्ट्रायकरला नेहालला आपण पाहू शकतो. 2 धावा धावफल कधी लागले. ओ फटका चांगला वळवला यावेळेला, मिड विकेटला खाली क्षेत्र निवडलंय. 1 बाउंड, चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार, खणखणीत चौकार. बघा, दुपारच्या सत्रानंतर खूप चांगलं संगीत ऐकायला लावलंय आपण, तर प्रेक्षकांना ते आपल्या डीजेच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करतात. चेंडू घ्या जरा जोरा, चेंडू फटका चांगला डाऊन दी ग्राउंड, फटका खूप चांगला वाईट स्लॉंगाला क्षेत्ररक्षक वेगाने आला डीप मधनं. आर्यन खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. गुड थ्रो. दोन्ही संघ बाजूबाजूचे आहेत, पण दोन्ही संघांना माहिती आहे गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जरी मैदानाच्या बाहेर आपण चांगले मित्र असो, पण मैदानात मात्र कट्टर वैरी आहोत. ना पैशासाठी ना आपण तर भावासाठी ना नावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो फक्त आमच्या गावासाठी. नितीन ओ बॅकफुट जाऊन पंच केला, यावेळेला स्क्वेअर कट करायचा होता. एकच धाव, सरफराज येतोय, डायरेक्ट हिटची संधी होती. नेहाल थोडासा नाराज होतोय, कारण त्याला या फटक्यावरती चौकार पाहिजे होता. तो स्वतःवरती नाराज आहे, पोझिशन मध्ये आला नव्हता. कारण स्क्वेअर कट करण्यासाठी ना तुमचं पददालित्य चांगलं झालं, तुमचा बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट लगेच झाला पाहिजे, आणि तसा प्रकारचं झालं नाही. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. आतिश पाटील आम्हाला सांगतायत 9 धावा, सुरुवात चांगली झाली. स्ट्रायकेला तेजसला आपण पाहू शकता. नितीन राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो, स्ट्रायकेला तेजसला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला आपण बैठी शॉट खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. नेहाल तेच सांगतायत की मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, तो डीप मध्ये आहे, तर तिथून तुम्हाला काढू शकता. मिड विकेटला खाली क्षेत्र आहे, वाईडिश लोंगॉनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. कुठेतरी चुकीचं शॉट सिलेक्शन. डॉट चेंडूची समाप्ती. 9 धावा धावफल करते. नितीन राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. या आधीच्या सामन्यामध्ये बघितलं मॅन ऑफ द मॅच देखील तो ठरलाय. आमच्या समालोचक कक्षाकडून स्ट्राईक केला तेजसला आपण पाहू शकता. डॉट चेंडूची समाप्ती होते. फुटवरचा अजिबात वापर होत नाहीये. कदाचित ते सांगत असतील, त्याला जाऊन सांगतीलच नक्कीच. ते सांगतायत की तुला कशा प्रकारची फटकेबाजी करायची आहे, पद्धत आली ते दाखवा तुम्हाला क्रिकेटमध्ये. सिद्दीक भावे म्हणतात ना, क्रिकेटमध्ये फुटवर्क नाही, मोबाईलमध्ये नेटवर्क नाही तर काही फायदा नाहीये. फायदा करावा लागणार तुम्हाला. सचिन तेंडुलकर क्रिकेट गॉडफादर, कारण काय एवढा चांगला क्रिकेट खेळला, कारण फुटवर्कचा वापर खूप चांगला करायचा. कुमार संगकारा आपण म्हणजे तर पॉन्टिंग असेल, आज आपण म्हणजे तर विराट कोहली, खूप चांगलं पद्धत त्यांचं. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. साहिल ठोंबरे येतोय. साहिल ठोंबरे आलाय. बघा, जय भोले नेवाली संघाचा जर कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आपण आल्याची नोंद करा.
कारण का ह्यानंतर तुमची मॅच लगेच होईल सेमीफायनलची. साहिल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. नेहालला चांगला चेंडूचा खोदून काढलाय. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली आहे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 10 धावा. 10 धावा धाव फलकावरती. आज सरफराजने काय खेळ केलाय बघा, जबरदस्त खेळ. षटकार प्रत्येक वेळी तो षटकार मारतोय. षटकारांची जास्त भाषा बोलतो साहिल. तो तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू पूल करायचा. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. डाऊन डी ग्राउंडचे चेंडू चालला मिड विकेटला. सरफराज शेख येतोय, चेंडूला फीड करतोय. एकच धाव. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 11 धावा. नाही, एक चौकार वगळताना आपण आता मोठे फटके येत नाहीयेत. कुठेतरी चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जे मल्हार आपण तर खोनी संघाच्या माध्यमातून जय मल्हार ईश्वर इलेव्हन खोनी सी संघ. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्रक्षक दूरवरती आहे. सरफराज पोहोचतोय का पाहायचंय. ओ गुड कॅच. कारभाने कमाल कॅच. अवघड झेलला सोपं केलंय. प्रिन्स काय जबरदस्त झेल घेतलाय. कमिटमेंट बघा ना काय केलं. भरपूर चेंडू उंच गेला. वेळ मिळाला, अवधी मिळाला जेच करण्याचा आणि एक सोपा झेल बनवला अवघड झेलला. साहिलला यश मिळालंय. बघा जड पावलांनी यावेळेला नेहाल बाद होतो ना. जड पावलांनी मैदान सोडलं. त्याला माहिती महत्वाची मॅच येते. विकेटवर थांबणं फार गरजेचं. काय झेल पकडला सरफराज. आज मैदानावर अक्षरशः नाव सरफराजचं गाजतंय. बॅटिंग करताना सरफराज, झेल पकडताना सरफराज. साहिल सुचित राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू स्टिअर केला यावेळेला. चेंडू वेगाने चाललाय थर्डमॅनला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार चौकार. पतून वाजवली जाते. साहिल गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला चेंडू गुडलास पण टेकअप झालाय. अश्विन ठोंबरे आणि बोरी ग्रुपच्या माध्यमातून शुभेच्छा. काय काय ग्रुप आहेत. प्रत्येक गावात ग्रुप आहेत. ग्रुपला तोटा नाहीये. साहिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. सुचितला आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये आला. मिड ऑफ वरून चेंडू थोडासा पडल्यानंतर डावाडी झाला यावेळेला. 2-10 मिनिटात का पाहायचंय. अन्यथा आपण तर लॉंग ऑफच्या हातात चेंडू गेला असता. या धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता इथून तेजसला जास्तीत जास्त आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये आपण तर निखिल देखील आहे. निखिल म्हात्रे खूप चांगला डावखोरा आक्रमक बॅटर आहे. कदाचित या पोझिशनला मी तर म्हणेल निखिलला तुम्ही पाठवणं फार गरजेचं होतं. तर 12 चेंडूचा अजूनही खेळ बाकी. आता इथून जर या खेळाडूने 4-5 बॉल खेळले तर मग निखिलच्या वाट्याला किती चेंडू होतील. जय भोले निवाली संघाचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असाल तर आल्याची आपण नोंद करा. कुंदन आलाय गोलंदाजी मार्कवर. स्पिन आक्रमण. सेकंडला तेजसला आपण पाहू शकता. कुंदन म्हात्रे चायना मॅन. पूल केलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय. सरफराज पाहतोय किती उंचावरून चेंडू जात आहे. सीमारेषा पार षटकार. नवनाथ की आ गई फेरी.
टार्गेट करावं लागणार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. चांगला चेंडू होता इथे, बॅटर मात्र बाद देतो. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण 23 पाहू शकता. तेजसने षटकार मला, त्याच तेजसला देखील बाद देखील करण्यात यश मिळालं कुंदनने. खेळ येतोय निखिल म्हात्रे. आता ह्या बॅटरला देखील चांगली कामगिरी करायला लागणार. अजून 10 चेंडूचा खेळ बाकी आहे ना. धावा झाला धावफलकर त्याकडे पाहू शकता यावेळेला 23. जर इथून 10 चेंडूमध्ये डबल धावा आल्या तर 40+ धावा होतील. मजा येईल मॅच मध्ये, कारण भालसंघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. पण त्या चांगल्या गोलंदाजांना धावा तुम्ही करून देणं फार गरजेचं आहे. तेजसने एक षटकार मारला, पुढच्या चेंडूवर ते बाद झाले. निखिल म्हात्रेला ऑन साइडला शॉट, फाईन लेग. 100 स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. 100 आपण पाहू शकता कव्हरला क्षेत्रक्षण तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थर्डमॅन पॉइंट. 100 आपण मिड ऑफ रिजन मध्ये आपण पाहू शकता. कुंदन गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला निखिल म्हात्रेला आपण पाहू शकता. फटका खेचला यावेळेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक झाली. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. कोट रनिंग बिटवीन द विकेट. नाही, कोऑर्डिनेशन होत नाहीये. सुचित थांबतायत, निखिल धावत नाही. निखिल धावले तर सुचित थांबतायत. नाही, कुठेतरी जिथे डबल आहे ना तिथे डबल घ्या. चला, जय भोले नेवाली संघ देखील येत आहे. अरे स्वागत आहे आपलं देखील. थोडस वॉर्मअप करतायत, सिनियर खेळाडू आहे. धावसंख्या 25. हा चेंडू खूप चांगला आहे. 5 स्ट्रॉंग अपील होतंय. हाईट फॅक्टर त्यामुळे बचावले आहेत. जय भोले मला वाटतं संघातील हरेश सर्वात सिनियर खेळाडू असतील. सर्व ज्युनियर खेळाडूंना एकच विनंती असेल की सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करा. पुढे जायचं असेल आयुष्यात क्रिकेटच्या माध्यमातून तर सिनियर खेळाडूंना मान सन्मान द्या. कुंदन लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतोय. लिडिंग आहे, झेलची शक्यता आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. एक धाव कंप्लीट केली जाते. 26 धावा धावफलकर आपण पाहू शकता. चला, जय भोले नेवालीचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. चार वाजायला आलेले, 7 मिनिटं बाकी आहेत. कुंदन काय गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला सुचित राणे. बॅकफुट गेला, स्क्वेअर कच्चा लाजवाब फटका. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं चेंडू पडला तर डायव्हर्ट झालाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. धावा दाखल करते आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. 1 षटक अजूनही बाकी आहे. या षटकामध्ये आता हाणामारी केली जाईल आणि दोघंही आक्रमक बॅटर आहेत. सुचित आणि आपण म्हटलं तर निखिल जोडी मैदानात आहे. दव्याने उजव्या हाताची जोडी. अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहायचंय. नितीनने 1 षटक हाताळलंय, साहिलने 1 षटक हाताळलंय, कुंदनने 1 षटक हाताळलंय. आता आर्यन येतोय का. मार्कवर अंतिम षटक. पहिल्या सत्रातले आपण तर शेवटचं षटक. कालच्या दिवसात बघितलं तर जय भोले नेवाली संघ आपण तर सेमीफायनल मध्ये दाखल झाला. आज पाहिजे कोणता संघ त्यांच्यावर फाईट बॅक करतोय. हरेश बघा ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे बॅटिंग करायचे. नाही, तुम्ही मैदानात जेव्हा येताना तेव्हा तुम्ही थोडंसं वॉर्मअप करा. शरीर थोडंसं तुमचं मोकळं करा. गोलंदाज असतील त्यांनी गोलंदाजी थोडीशी करून बघायची. बॅटिंग करतायत त्यांनी थोडीशी बॅट हातात घेऊन ड्रिल करून पाहिजे. अंदाज येतो तुम्हाला. लगेच तुम्ही मैदानात गेले तर तुमची बॉडी तुम्हाला साथ देत नाही. बॉडी तुमची लगेच आपण म्हणले तर थोडंसं फ्लेक्झिबल होत नाहीये. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. आर्यन स्ट्राईकला आपण पाहू शकता. निखिल ऑन साइडला शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. भरपूर मोठी गॅप आहे वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये. लोंगाचा क्षेत्र थोडासा डीप मध्ये आलाय. ऑफ साइडला शॉट टर्मॅन 1 क्षेत्रक्षण गली. शॉट कव्हरला 1 क्षेत्रक्षण पॉइंट. क्षेत्रक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे. फुल टॉस आहे, पाठवून दिला पुलच्या माध्यमातून. गुल केलाय चेंडूला सीमा रेषा पार. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला.
पंच बघा, चेक करा, हाईट फॅक्टर चेक करा. नो बॉल. मनोज सर इशारा षटकार ना. 7 धावा. यस, धावा वाढतायत. आपण आता 7 ने. आर्यन फ्रीजचा चेंडू कशा प्रकारे टाकतो पाहिजे आता. गोलंदाजी मार्कवर आलाय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. फ्रीजचा चेंडू. निखिल काय प्रत्युत्तर देतो पाहिजे. उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे पण फ्रीजचा चेंडू आहे. 2 धावा मिळतात का पाहिजे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड थ्रो. झेल चांगला पकडला सरफराजनी लंग ऑफला. 39 धावा. 39. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. इथून 5 चेंडू मध्ये तर किती धावा येतात पाहायचंय. आर्यन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. स्ट्राईक गेनला निखिल म्हात्रे खूप चांगली बॅटिंग करतोय. फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्याकडून झाली चूक यावेळेला. आपण तर डिपकावर रिजन मधून चेंडू वेगाने सीमारेषा पार गेलाय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. आता धावा येतात कसे प्रियांश त्या महत्वाच्या नाही, येणं फार गरजेचं आहे. आणि धावा झाल्या धावफल करते. 43 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. खेळ बघा कसा पालटतो एका चेंडूने. एक चेंडू आपण आता फिरूयाच. नो बॉल आला, त्याच्यावरती षटकार म्हणजे 7 धावा आल्या. पुढच्या चेंडूवरती विकेट गेला असता पण तिथे फ्रीचा चेंडू होता त्यामुळे 2 धावा आल्या. ज्ञानेश्वर काका तरे देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आर्यन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. निखिल हो चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. लवकर शॉट सिलेक्शन केलंय. डॉट चेंडूची समाप्ती होते. आता चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाल्या धावफल करते फक्त आणि फक्त आपण 43. 3 चेंडू मध्ये एकात मोठा फटका आला तर 50 जवळपास पोहोचू शकतोय. गावदेवी भाल युवराज 11 संघ. चांगला चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती होते. षटकार आला पहिल्या चेंडूवर पण त्याचा उपयोग काय होतो. 2 चेंडू डॉट गेलेत. डगआउट मधनं आवाज येतोय की ह्या वेळेला डॉट चेंडू नको. सिंगल चालेल, डबल चालेल पण डॉट चेंडू नको. आर्यन राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होते का पाहिजे इथे आणि विकेट मिळेल. 3 चेंडू डॉट गेले म्हणजे षटकार आला तो भरपाई करून दिली आर्यन. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. षटकार आला होता निखिलच्या बॅटमध्ये. 3 चेंडू त्याच्याकडून डॉट गेले आहेत. 43 धावा आहेत. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता यावेळेला. वैभव येतोय. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आता 1 चेंडूचा खेळ बाकी. काय गोलंदाजी केली बघा आर्यन या षटकामध्ये. जबरदस्त कमबॅक. हो चेंडू उंच गेला यावेळेला. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 45 आणि 46 धावांचं लक्ष यावेळेला आपण पाहू शकता. जय मल्हार ईश्वर 11 कोनेसी संघासमोर पाहिजे. 45 झाले. 46चं लक्ष इथून मात्र 46 धावा करतोय की आपण तर गावदेवी ईश्वर 11 गावदेवी आपण तर युवराज 11 भाल संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक प्रियांश यांच्याकडे. धन्यवाद. हनुमान तरे या आपला देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. हनुमान तरे महेंद्र बोडके साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. हनुमान तरे यांचा सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर.
वासुदेव तरे आपण या आपला देखील सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. वासुदेव तरे या आपला देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर. प्रत्येक मान्यवरांचा आपण आता पाहुण्यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. आदरपूर्वक असा सन्मान केला जातोय. बॉल द्या, बॉल द्या. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो हॅलो. थोडा आवाज. हॅलो हॅलो. थोडा आवाज द्या प्लीज. बेस बेस पण द्या थोडं. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू थँक्यू. हॅलो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आहे गावदेवी चषक 2024 हे दैदिप्यमान पर्वामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जमलेल्या उपस्थित मुख्य व्यासपीठावरती मुख्य मान्यवरांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. काही प्रमुख पाहुणे मुख्य व्यासपीठावरती आनंद घेत असताना संपूर्ण सामन्याच्या तुमच्या मुलं या स्पर्धेला शोभा आहे, तुमच्या मुलं या मुख्य व्यासपीठाला शोभा आहे, तर आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. या वळवात मॅचच्या दिशेने जिथे पहिल्या सत्रामध्ये धावा बांधल्यात 45-46 ठेवण्यात आलेलं टार्गेट पाहूयात जय मल्हार खोनीस या संघ कशा प्रकारे या धावा चेस करतात. पूर्ण इनिंग मध्ये केंद्रबिंदू राहणारे सरफराज याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. जय मल्हार ईश्वर 11 खोणी सी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आहे गावदेवी युवराज 11 भाळ या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना. पहिला बॉल टार्गेट 46 इनसाइड आउट डीप मध्ये प्रोडक्शन आहे. पाहूया दोन दोन खेळाडू धावतात. पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल जबरदस्त फटका विथ टायमिंग खेळत असताना पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत चौकार. दिवानी त्याची एंट्री करतोय थेट पब्लिक सारी दिवानी मात्रे दादा इन माणूस हायलाइट रे. थँक्यू सो मच. पहिलं षटक विनोद टाकत असताना विकी ठोंबरे यांच्या बॅटमधून आला पहिला चौकार. 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं. फ्लाय स्टार्ट गरुड झेप घेणार ही सुरुवात विथ द हेल्दी रन रेट. पहिल्या बॉल वरती पहिला 4. अटॅक करतात समोर खेळत व्ही मध्ये ऍज रॉकेट खेळत असताना ऍज अ बोट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये खेळणारा हा दुसरा 4. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. मोमेंट करण्यामध्ये भाग पाडलेला आहे आणि त्यानंतर सलगचा हा दुसरा चौकार सलग आमच्या डीजे मास्टरला दिलेली ही सलामी. उत्कृष्ट कामगिरी सर्वांचीच राहिली आहे संपूर्ण दिवसामध्ये. खास करून तिन्ही ऑफिशियल पंच, आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम, त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर, ऑफिशियल कॉमेंटेटर, त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर संगीत कक्ष यांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. 2 चेंडूंनंतर 8 धावा धावा पुस्तकावरती आहेत. 46 टार्गेट आहे. 8 धावा. हो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या इशाराची वाट आपण पाहूयात. डॉट बॉल बिलकुल मुवमेंट नाहीये. आपण ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग राहिले या चेंडूचा पाहण्यासाठी. ओव्हर द विकेटनं बॉलिंग करत होते विनोद. आधी जागा बनवली आणि त्यानंतर पाहिलं की शरीराच्या जवळपास येतो चेंडू.
आणि त्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू. डॉट बॉल. राऊंड द स्टंप्स येण्याचा प्रयत्न चालवला आता विनोदनं. विनोद मडवी पुन्हा एकदा तयार. होल ऑफ करण्याचा प्रयत्न आतली काढा लागून पाठीमागे बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला. प्लॅनिंग प्रॉपर केली होती. एक सिंगल या बॉल वरती मिळते. टीमची धावत संख्या 9 या धावत संख्येवरती. चला एकत्रित येऊ नका कृपया करून. 9 धावा 46चं टार्गेट आहे. एक मॅच आपल्याला अजून खेळायची आहे. निवडली संघ उपस्थित कदाचित झालेला. स्टेजच्या उजव्या साईडला प्रॉपर ड्रेस कोडसह. आपले काही खेळाडू अनुपस्थित असतील तर आपण त्वरित बोलवून घ्या. टोटल आहे 9 या धावत संख्येवरती. 2 बॉल चौकार आल्याच्या नंतर 2 बॉल मध्ये 2 चौकार आल्याच्या नंतर जबरदस्त कमबॅक विनोद मडवी यांचं. साकिंग एंडला सरफराज. 9 धावा. बॉल तयार. स्वीप करायचं होतं. ऑफसिक मिस करतोय. रनआउटची संधी. भरपूर काही घडलेलं या चेंडूवरती. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही रन मिळत असताना आधी पायची स्वरूपात पकडण्यासाठी अपील करण्यात आली. पंचांना सांगितली की ऑफसिक चेंडू मिस करतो. त्यानंतर रनआउटची देखील किंचितशी संधी बनवू शकली असती. शेवटचा अंतिम बॉल बाकी राहतोय. हा ऍक्शन रिप्ले. आधीच इरादा बनवला होता. फ्रंट फुटला बाहेर काढलं. बरोबर फुल लेन डिलिव्हरी होती. स्वीप करण्याचा प्रयत्न मध्ये बॉटम बॉलचा अजिबात संपर्क आलेला नाहीये. 10 धावा. जबरदस्त कमबॅक विनोदचं. स्कूप करतात क्षेत्ररक्षक. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये होते. सेकंडचा कॉल. मिड विकेट मधून निघाले खेळाडू. डायरेक्ट थ्रोची अपेक्षा होती. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावा या अंतिम बॉल वरती मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ इथून होतोय पूर्ण आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 12 या धावत संख्येवरती. इक्वेशनचा विचार केला तर 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 34 या धावत संख्येची गरज. थँक्यू. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 34ची गरज राहिलेली आहे. सामना तुम्ही पाहतात खुनीसी बनाम भाल या 2 टीम मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत 12. मॅच अंतिम मोमेंट पर्यंत जाईल यात मात्र काही शंका नाही. 18 बॉल मध्ये आता विजयासाठी 34 या धावत संख्येची इथून गरज आहे. एकीकडे ईश्वरी 11 या नावाने संघ उतरला कोणी तर एकीकडे युवराज 11 या नावाने आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना भाल संघ. जबरदस्त मॅच. सरफराज वरती आता लक्ष केंद्रित केलेल्या सर्व प्रेक्षकांना. त्याचे बॅटिंग पाहण्यासाठी देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग आपण सातत्याने पाहतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. नेहमीच बहुचर्चेत राहिलेला हा खेळाडू इन ऍक्शन. 18 मध्ये 34. हाफ ट्रॅकर. ही तर संधी होती सरफराजला सेट होण्याची. दोन्ही हातांना कबूल करत असताना फुलचा धमाका. सिक्सर. 22 एकर कोल्हापूर त्याचा आलाय हो चर्चे. आज चिंचपाडा कल्याण शहरात दादा आलाय हो चर्चे. आमचा नितीन म्हात्रे दादा किंग माणूस हाय लय ग्रेट. आमचा नितीन म्हात्रे दादा. टाइम अँड पॉवर याचं समन्वय पाहायला मिळतोय. सरफराज फटक्यांमधला क्लास म्हणजे सरफराज. फटक्यांमधला आत्मविश्वास म्हणजे सरफराज. फटक्यांमधली कलात्मकता म्हणजे सरफराज आणि फटक्यांमधली भेदकता म्हणजे सरफराज. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आज संपूर्ण दिवसामध्ये. मगाशी देखील मी उल्लेख केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने चर्चेमध्ये राहणारा हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आल्याच्या नंतर त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची भाषा, त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आग ओकणारी फलंदाजी आपण पाहत आहोत. 17 बॉल मध्ये 28 आता गरज आहे. रेग्युलर षटकाला सुरुवात. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. सेकंड ओव्हर मध्ये तेजस कमी गतीने टाकला. वॉल लेफ्ट. जबरदस्त चेंडू टाकण्यात आला होता. कुठलाही प्रकारची रिस्क घेतलेली नाहीये. म्हणजे एक षटकार आल्याच्या नंतर कॉन्फिडन्स तुमच्याकडे दुणावतो आणि वेल लेफ्ट केल्याच्या नंतर डॉट बॉल इथून आला. 16 बॉल मध्ये 28. चांगलं कमबॅक तेजस. ज्याप्रमाणे कमबॅक विनोद मडवीचं राहिलं होतं तसंच कमबॅक तेजस. लॉफ खातात. फुल टॉस होता.
आणि पाठवलं त्याला मिड विकेटला, जितका उंच तितका लांब, सहजतेने क्लिक आउट केले स्ट्रोकला. सरफराजचा धमाका, आणखीन एक षटकार. एक आई गाव देवी बघाच शत, आई गाव देवी बघाच शत, आई गाव देवी बघाच शत. दंड हात्याला बेधडक, क्रिकेटचा त्याला नाद कडक, क्रिकेटचा त्याला नाद कडक, क्रिकेटचा त्याला नाद कडक. लोवर फुल टॉस होता, फटक्याला बनवला आणि त्याच्यानंतर पाठवला मिड विकेटला षटकार. 15 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 15 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 20 या धावसंख्येची इथून आवश्यकता. तेजसच्या विरोधामध्ये 15 मध्ये 22. 2 षटकार या ओव्हर मध्ये आलेले. तेजस तयार. आणखीन एक कनेक्ट झालाय. जेवढा चांगला आलेला फटका बाट वरती तेवढा चांगला पाठवला लॉंगॉनच्या पलीकडे. सलगचा दुसरा सिक्सर. एक आई गाव देवी बघाच शत, आई गाव देवी बघाच शत, आई गाव देवी बघाच शत. आतिश पाटील आता इन ऍक्शन आलेले आहेत. काहीतरी माहिती नक्की पोहोचेल. पहा हा ऍक्शन रिप्ले लॉंग ऑनला किती जबरदस्त पद्धतीने हा फटका त्याने एक्झिक्यूट केलेला. फ्रंट फुटला किंचिसा बाहेर काढला आणि त्यानंतर हा ऍक्शन रिप्ले. कॉपी बुक स्टाईलने टिपिकल सरफराजची बॅटिंग आपण पाहत आहोत. काय जबरदस्त अफलातून फटकेबाजी विथ द पॉवर, काम अँड कंपोज खेळाडू आणि संपूर्ण डावाला सावरत असताना जबरदस्त बॅटिंग. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 30 वरती, टार्गेट 46, म्हणजे विजयासाठी अजून 14 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता. 14 बॉल आणि विजयासाठी 16 ची गरज. आडवा बाटने केसला पॅरल स्ट्रोक के जवळपास खेळाडू पोचणे अगोदर बॉल निघून चाललाय. सर 22 सेकर कोळा ग्रुप स्टँड मध्ये सीमा पर एक टप्पा घेत 4 रन. एक आई गाव देवी बघाच शत, आई गाव देवी बघाच शत, आई गाव देवी बघाच शत. दंड हात्याला बेधडक, क्रिकेटचा त्याला नाद कडक, क्रिकेटचा त्याला नाद कडक, क्रिकेटचा त्याला नाद कडक. पडावाला नावाला आला करतात सारे. थँक्यू डीजे. तिसरी मॅच इन ऍक्शन सरफराज आपण पाहतायत आणि प्रत्येक मॅच मध्ये त्याने 3-3 षटकार लगवलेले आहेत. या मॅच मध्ये देखील आपण पाहतात सरफराजची बॅटिंग पाहता 6 बॉल मध्ये 22 इंडिव्हिज्युअल त्याने बनवल्यात. फुल टॉस आहे, कदाचित मिस टायमिंग आहे का, पाहावं लागेल. डोफा तर टेकला आणि त्याला पाठवलं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर करत असताना सरफराजच्या बॅट मधून या षटकामधला 4था षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 40 या धावसंख्येवरती. हा ऍक्शन रिप्ले स्वीप करत असताना प्रॉपर कनेक्ट झालेला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईट वरती ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहतात. खालच्या बाजूला लागला होता परंतु पॉवर होती या फटक्यामध्ये. आत्मविश्वासानं बॅटिंग करत असताना सरफराजची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 40 धावा पुस्तकावरती लागलेले आहेत. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. जय बोले नेवाली टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करावं लगेच. काय बॅटिंग केलेली ताबडतोब फटकेबाजी सरफराजशी. विनोद मडवीनं 2 चौकार आल्याच्या नंतर कमबॅक केलं. तेजसच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर अक्षरशः सरफराज तुटून पडला. 40 धावा 2 ओव्हर मध्ये. आता 12 बॉल मध्ये 6. चला जय बोले नेवाली टीमचे संघनायक आपल्याला विनंती की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेचच रिपोर्टिंग करावं. नयन भोईर टीम कॅप्टन आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. 40 धावा 6 ची गरज. फुल टॉस ड्राईव्ह करत असताना शॉट मिड विकेटला खेळाडू ठेवण्यात आलेला आहे. 1 रन या बॉल वरती मिळते. इंडिव्हिज्युअल 7 मध्ये 28 बनवलं. इंडिव्हिज्युअल 7 बॉल मध्ये 28 बनवलेले आहेत सरफराजनं. विजयासाठी 11 चेंडूंमध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल आणि विजयासाठी आता 5 धावसंख्येची गरज. बॉलर तयार. तिसऱ्या ओव्हर मध्ये प्रमोद. हाफ ट्रॅकर वेगाने टाकला होता हा चेंडू. जबरदस्त बॉल प्रमोदचा.
डॉट बॉल इथून आला. इक्वेशन 10 मध्ये 5, 10 बॉल मध्ये 5 धावा. एक गावदेवी बाल बनाम खोनी सिंग, एक खोनी सिंग ईश्वरी 11 या नावाने उतरला. एक गावदेवी बाळ संघ युवराज 11 या नावाने उतरतो. रिव्हर्स खेळतात. अजून एक चांगला बॉल टाकलाय प्रमोदनं अजूनही हार मांडलेली नाहीये. शेवटपर्यंत लढण्यासाठी ओळखला जाणारा बाळ संघ आता देखील मैदानामध्ये लढतोय. बॉल आता बाकी राहतात 9 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज आहे 5 धावा. 9 बॉल मध्ये 5 करायच्यात. आडवा बॅटनं ताकदीचा वापर. सरफराजनं आज मैदान गाजवलं. ही इज ऑन फायर नाव. ठोकलाय विजय षटकार. लाखात एक आई गावदेवी बघाच शत. आई गावदेवी बघाच शत. आई गावदेवी बघाच शत. दंड हात्याला बेधडक क्रिकेटचा त्याला नाद कडक. क्रिकेटचा त्याला नाद कडक. क्रिकेटचा त्याला नाद कडक. चिंचपाडावाला नावाला आला करतात सारे वे. चिंचपाडावाला नावाला आला करतात सारे. थँक्यू डीजे, थँक्यू. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत असले तरी ही मैत्री तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विशेष आभार आपण व्यक्त करूयात प्रदीपजी मडवी साहेबांचा देखील की त्यांनी या संघाला पुरस्कृत करून त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास आणि भरपूर चांगला खेळ राहिला. हारणं जितणं नाण्याच्या ह्या 2 बाजू. आणि आपण लगेचच वळवत मॅन ऑफ द मॅच कडे. तत्पूर्वी आपण इन्व्हाइट करू दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 10 चेंडूंमध्ये षटकार ठोकले त्यानं 5. चौकार आला त्याच्या बॅट मधून 1. 10 बॉल मध्ये धावा बनवले त्यानं 34. षटकारांचा राजा या मैदानावरती ज्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे तो सरफराज ठरलेला या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय ज्ञानेश्वर काका तरे साहेबांना आमची विनंती की आपल्या पवित्र शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यावा.